खडकवासला धरण साखळीमधून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतर अनेक भागात पूरस्थिती निर्माण होते। त्यामुळे पुणे महापालिकेचा व्यवस्थापन विभाग पाणी शिरणाऱ्या 39 ठिकाणी स्मार्ट पोल उभारणारे या पोलवर AI तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील। धोक्याचा सिग्नल मिळताच परिसरामध्ये सायरनचा गजर होईल। मावळमधल्या पवना धरण 76% भरले, त्यामुळे धरणातून पवना नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे। धरणाच्या सांडव्यावरून 2800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर हा विसर्ग 15 जुलैपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। मावळमध्ये 4 सूत्री लागवडीला वेग आलाय। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली 4 सूत्री लागवड करण्यात येते आणि या पद्धतीनं भात लागवड केल्यानं उत्पादनामध्ये वाढ होत असल्याचं वारू गावचे प्रगतशील शेतकरी सुनील चिंचवडे यांनी म्हटलंय। पुण्याच्या हिंजवडीमध्ये 93 कंपन्यांचा वीज पुरवठा विस्कळीत झालाय। इन्फोसिस ते पेगासस या अति उच्च दाब भूमिगत वीज वाहिनीत काल दुपारच्या सुमाराला बिघाड झाला आणि त्याचा फटका हा हिंजवडीतल्या कंपन्यांना बसतोय। महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या 20,000 उमेदवारांचं सध्या प्रशिक्षण सुरू आहे आणि लवकरच त्यापैकी किमान 1,000 उमेदवारांना पुणे पोलीस दलामध्ये सहभागी करून घेतलं जाईल। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे। अंगणवाड्यांचे जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतर होणारे राज्य सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। एकात्मिक बालविकास योजनेत आता ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही त्या जवळच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतरित करता येणार आहेत आणि महिला व बालविकास विभागानं या निर्णयाबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे। पुण्यामध्ये तब्बल 26 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। कोंढवा भागामध्ये अफू बाळगणाऱ्या राजस्थानातल्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्याकडून 15 लाखांची अफू जप्त केली आहे। बिबवेवाडीतल्या एका आरोपीकडून 11 लाखांचं मॅफेड्रोन जप्त करण्यात आलं आहे। पुण्याच्या माळशेज घाटातला जांभळीचा धबधबा आता खळखळून वाहू लागलाय। या परिसरामध्ये पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। दाट धुकं, हिरवगार निसर्ग, सोसाट्याचा वारा आणि पाऊस हे नयनरम्य दृश्य पर्यटकांनाही आकर्षित करते।